रोज रोज भाजी चपाती खाऊन जर कंटाळा आला असेल आणि अगदीच तुम्हाला हलकं फुलकं असं काही खायचं असेल तर असा तुम्ही ओल्या पावट्याचा मसाले भात बनवू शकता। घरगुती आपलं जे भाताचं तांदूळ असतं त्याचपासून हा भात मी बनवलेला आहे। कुठलाही लांब दाण्याचा तांदूळ इथे वापरलेला नाही आणि अगदीच झटपट हा मसाले भात तयार होतो। नमस्कार, मी सोनाली व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते। चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी साधारण अर्धा किलो एवढे पावट्याच्या शेंगा आणलेल्या आहेत। तर त्या अशा पद्धतीने आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत। पावट्या व्यतिरिक्त यामध्ये इतरही साहित्य मी वापरणार आहे। चला मग ते देखील आपण पाहूयात। तर यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलाय, एक छोट्या आकाराचा टोमॅटो देखील कापून घेतलाय, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी सोयाबीन घेतलेलं आहे। तर लहान मुलांना किंवा मोठ्या मुलांना देखील सोयाबीन खूप आवडतं, त्यामुळे सोयाबीन घेतलेला आहे। एक बटाटा कापून घेतलाय, थोडंसं गाजर आणि 3 हिरव्या मिरच्या, 2 तमालपत्र, अर्धा चमचा जिरे, एक दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 मिरी, एक चक्री फूल, 4 छोट्या विलायच्या आणि 4 ते 5 लवंगा घेतलेल्या आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे मी इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा एवढी हळद आणि अद्रक लसणाची पेस्ट 1 चमचा। गॅसवरती मोठ्या आकाराचा कुकर ठेवून 3 चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये घेतलेले खडे मसाले घातले। त्यानंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालायची। साधारण 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा देखील आपल्याला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तुम्ही पातेल्यामध्ये किंवा मग कढईमध्ये देखील हा भात शिजवू शकता। माझ्याकडे हा कुकरच होता, त्यामुळे मी कुकरमध्येच हा भात शिजवणार आहे। तर कुकरचं मी झाकण लावणार नाही, साध्या झाकण ठेवूनच हा भात शिजवणार आहे। त्यानंतर उरलेल्या सर्व भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या, त्यासोबत पावटा देखील घालायचा आहे। आता सर्व साहित्य आपल्याला तेलामध्ये छान असं 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे। तर बघा, आपण हा पावटा भात बनवत आहोत, त्यामुळे यामध्ये पावटा जास्त वापरायचा आणि इतर साहित्य कमी वापरायचं। नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तर बघा, भाज्याच परतताना यामध्ये मीठ घातल्यानंतर भाज्या शिजल्यानंतर आळणी लागत नाही। यानंतर यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे, त्यासोबतच हळद, धना पावडर आणि बिर्याणी मसाला आपल्याला घालायचा आहे, किंवा मग तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला असेल तर तो देखील यामध्ये तुम्ही वापरू शकता। सर्व साहित्य यामध्ये आता पुन्हा एकदा 1 ते 1.5 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। मीठ आणि मसाल्यांमध्ये छान असा भाज्या परतून घेतल्यानंतर त्या भाज्यांची चव देखील खूप छान लागते। माझ्याकडे रोजच्या जेवणासाठी इंद्रायणी किंवा मग कोलम तांदूळ असतो, तर आज इथे मी कोलम तांदळाचाच भात बनवणार आहे। 1 वाटीभर कोलम तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये घालून घेतलं। त्यानंतर यावरती बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर देखील घातलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिनिटभर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कोलम तांदूळ नसेल तर इंद्रायणी तांदूळ देखील तुम्ही वापरू शकता, त्याचा देखील भात खूप छान होतो। थोडासा चिकट होतो पण छान होतो। त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। तर भाताच्या वरती साधारण 1 इंच पाणी येईल एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। उकळी आल्यानंतर पुन्हा एकदा हा भात छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व भाज्या अगदी तळापासून वरपर्यंत भातामध्ये छान अशा मिक्स होतील। आता या भातावरती झाकण ठेवायचं, मंद आचेवरती 5 ते 7 मिनिट भात शिजवून घ्यायचा। तर बघा, मध्ये मध्ये हा भात हलवून घ्यायचा, नाहीतर तळाशी लागू शकतो। साधारण 5 मिनिटांनी पुन्हा एकदा यावरील झाकण काढून हा भात पुन्हा एकदा मी तळापासून हलवून घेतलेला आहे। त्यानंतर परत एकदा यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट हा भात मी शिजवून घेणार आहे। तर बघा, परत एकदा 3 मिनिट यावरती झाकण ठेवून हा भात मी शिजवून घेतलेला आहे। तर बघा, 8 ते 9 मिनिटात हा भात आपला तयार झालेला आहे। मस्त असा झटपट होणारा पावटे भात तुम्ही नक्की बनवून पहा। वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची, चवीला खूप छान लागतो आणि एकदम झटपट असा तयार होतो। मुलं जर तुमची भाज्या खात नसेल तर असा हा मसाले भात तुम्ही बनवून देऊ शकता। तर हा गरम असल्यामुळे एकदम जास्त तुम्हाला चिकट दिसत असेल, थोडासा थंड झाल्यानंतर हा थोडासा मोकळा होतो। नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।